आमच्या आत्याच्या मुलाच्या लग्नातल्या या डब्याची किंमत ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तर राम मंडळी, मी तुमचा मास्तर या सगळ्या ज्ञानाच्या अथांग सागरात डुबकी घेण्यासाठी मी चाललो होतो आमच्या आत्याच्या मुलाच्या म्हणजे गौरव दादाच्या लग्नाला. ट्रॅफिक मुळे उशीर झाला ना आम्ही जाऊस तर हळद सुरू झाली आणि माझे कपडे अजून बी इस्त्री नव्हते. नशीब जोरावर होतं, कार्याला बाहेर इस्त्रीवाला होता, त्याच्याकडून इस्त्री करून टॉप टू बॉटम रेडी होऊन मी आलो हळदीला. नवरदेव बसल्या गर्दीमुळे काही दिसत नव्हतं, मग यांचा WWE चा शो बघत बसलो. फुल पाजाव केलं यांनी एकमेकाला. आता हळदीला डीजे नसले होती, हळद कसली, डीजे सुरू झाले सगळे नाचायला लागली होती. नवरदेवाच्या कलावर नवरदेव डायरेक्ट डोक्यावरच, खाली ठेवलाच नाही त्याला. ड्युटीमुळे आधीच माझी हालत बेकार झाली, मग इथे येऊन जरा नाचलो म्हणलं चला आता आपण बी एन्जॉय करून घेऊ. हे पाहुणे तर फुल खत्री होते, नाचायला काय आवडते तो आपल्याला. बरी वेळात नाचून नाचून पोरांना मोक्कार घामालतात, तरी पण पोरं काय थांबायचं नाव घेत नव्हती. एक डीजे वाला तर डायरेक्ट निघून गेला, तर यांनी रातोरात दुसरा डीजे उभा केला आणि पोरांच्या हौशीमुळे नवरदेवी काय म्हणू नाही शकला. मग नवरी नवरदेवाला हळदीच्या शुभेच्छा देऊन आणि भेटून मी गेलो डायरेक्ट रूम वरती झोपायला. ज्या वेगाने नोटबंदी झाली त्या वेगाने मला झोप आली. जेवढे अचानक महाराष्ट्रात बिबटे आले तेवढे अचानक मला जाग आली. सकाळ सकाळ आमची अख्खी फॅमिली एकमेकांना रोस्ट करण्यामध्ये व्यस्त होती. मग सगळे फ्रेश बी शिवून आणि चहा पाणी पिऊन आम्ही गेलो एक नवरदेवाकडे. तिकडे मिरवणूक चालू झाली. मी म्हणलं रात्री नाचून नाचून हे जरा शांत झाले असतील, पण कसलं काय सकाळी तर दुप्पट धिंगाणा चालला होता. मग कस तरी आम्ही नवरदेवाला स्टेजवर आणलं, लग्नाला सुरुवात केली. पुण्यावरून स्पेशल बामण त्यासाठी बोलली होती आणि या दोघांना म्हणलं घ्या तुम्ही जरा मानावं, तुमच्यामुळे मी वेटिंगला पडलोय राव. यांनी शिकल्या शवरलेला माणूस म्हणून मला आयराच्या डब्याला राखण तर बसवलं होतं, पण यांना आता तो गापलाय ना डायरेक्ट हिशोबाला बसल्यावर कळणार. लग्नाच्या गोंगाटाने काही कमी डोकं खराब झालं की ट्रॅफिक पण लागली. कोण बादशाह होता काय रोडवरच गाडी पार्क करून गेलता. घरी जाऊस तर आम्ही एंट्री तर मिस केली, पण पुढचा खेळ मला सोडायचा नव्हता, कारण ते आपलं फेवरेट आहे. आता कोण जिंकला असेल तुम्हीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो करा.